ही दडपशाही आहे. ज्या प्रश्नासाठी सोनम वांगचुक यांनी 21 दिवस म्हणजे आज 21वा दिवस आहे उपोषण सुरू ठेवलं, त्या प्रश्नाचा निकाल लावला नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांचं उपोषण होतं. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला नाही आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्राणांची कुर्बानी देण्यास तयार असलेल्या सोनम वांगचुक यांना मध्यरात्री पोलिसांनी जोर जबरदस्तीनं उचलून इस्पितळात दाखल केलं. हा देश किती हुकुमशाही मार्गाने चाललेला आहे. सोनम वांगचुक यांच्या प्राणाची तुम्हाला इतकी किंमत असती तर उपोषण सुरू झाल्यावर काही काळातच त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं काही भूमिका घेतली असते. ती भूमिका घेतली नाही. सोनम वांगचुक यांच्यावरती काल रात्री दडपशाही करण्याचं दुसरं कारण असं आहे, आज नागपुरात जो हिंदुत्वाचा धडक आहे, आज नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थिती जो एक राम मंदिर लुटीविरुद्ध एक एल्गार आहे, त्या कार्यक्रमावरचं लक्ष वळवावं म्हणून सुद्धा सोनम वांगचुक यांना काल रात्रीच दडपशाही मार्गानं अटक करून इस्पितळात नेलं. ही दोन कारणं आहेत. तरीही आता उद्धव ठाकरे साहेब निघालेले आहेत. ते 12 वाजता नागपूरला पोहोचतील आणि 4 वाजता ते रामनगर राम मंदिर येथे रवाना होतील. सोनम वांगचुक को उठा के लेके गई है पुलिस. सोनम वांगचुक जी को उठाकर लेके गई पुलिस. पुलिस और क्या कर सकते, पुलिस तो सरकार की गुलाम है. सोनम वांगचुक 20 दिन से ज्यादा अनशन कर रहे हैं. अन्न का त्याग किया है उसने, और इसलिए किया है देश के लाखों युवा स्टूडेंट, उनका जो भविष्य अंधकारमय हो गया है, खास करके नीट के एग्जाम में, उनको न्याय देने के लिए, उनकी आवाज सरकार तक पहुंचाने के लिए, और जो जिम्मेदार मंत्री है धर्मेंद्र प्रधान एजुकेशन मिनिस्टर, उसका इस्तीफा 20 युवाओं ने आत्महत्या की, जिम्मेदारी धर्मेंद्र प्रधान जी की है, तो उनका इस्तीफा लेने के लिए ये अनशन था. सरकार 20 दिन तक सोई रही. उनका पूरी बॉडी जो है, उनके ऑर्गन फेल हो गए. कोई बात उनकी जो रखी थी सोनम वांगचुक जी ने, उसका चर्चा नहीं हो गई. अगर इतनी उनकी प्राण की आपको अहमियत थी तो आप बात करनी चाहिए थी, कुछ बातें माननी चाहिए थी, कोई डेलीगेशन आना चाहिए था. लेकिन आपने उठाकर उनको अस्पताल में भर्ती कर दिया. ये एक प्रकार से जोर जबरदस्ती और तानाशाही है. आज हम नागपुर में जो आंदोलन कर रहे हैं हिंदुत्व के मामले में, राम मंदिर के लूट के बारे में, तो इस आंदोलन के ऊपर जो ध्यान पूरा देश का जा रहा है, वो हटाने के लिए भी सोनम जी के ऊपर कल रात को कार्रवाई की. अहंकाराची शिक्षा आठवली रामरक्षाचे होर्डिंग नवनीत राणे लावले. कोणत्या मला माहित नाही. आज रामरक्षा पठण करताय तुम्ही, निमंत्रण तर दिलेत आहे, पण काही जणांशी तुम्ही टेलिफोनिक पण संपर्क साधला, निमंत्रण दिलंय. आमचं कर्तव्य आहे, आम्ही ह्या कार्यक्रमाला अराजकीय कार्यक्रम मानतो. जसं अयोध्येमध्ये राम जन्म मुक्तीचं जे आंदोलन झालं ते आम्ही अराजकीय मानतो. जर आम्ही सगळ्यांनी सहभागी झाले असतील त्यात, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, बजरंग दल, भाजपचे कार्यकर्ते, ते सर्व पक्षांचं होतं. तसंच हे आता अयोध्या आणि राम मंदिर हे चोरांपासून मुक्त करण्याचं जे आंदोलन आहे ते सुद्धा अराजकीय आहे. त्याच्यामुळे जे जे राम भक्त आहेत, जे जे हिंदू आहेत, त्या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहनराव भागवत परमपूज्य, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री रामभक्त
देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही इकडले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलं की आपण या. भाजप आमदारांना फोन केला होता. भाजप आमदारांना आम्ही- त्या राम मंदिरामधल्या ज्या भाजप- गणेश राम मूर्ती आहे त्या गोळवळकर गुरुजी यांनी स्थापन केलेल्या 1958 साली हो, मग याच्यामध्ये चांगलं आहे आमच्यासाठी ना. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन सरसंघ चालकांच्या हातून त्या मूर्तीचं काही पूजा अर्चा झाली असेल, त्यांनी स्थापन केल्या असतील, तर त्याच मूर्तींची आम्ही आज पूजा करणार आहोत. म्हणून तर आम्ही संघ मुख्यालयामध्ये आमंत्रण दिलं की या, तुमच्याच हस्तस्पर्शानं पावन झालेल्या या मूर्ती आहेत, तुम्ही या. देवेंद्रजींना आम्ही तेच सांगितलेलं आहे. खरं तर म्हणजे रामरक्षा पठण झालं. रामरक्षा पठण राम मंदिर हा सगळ्यांचा मुद्दा आहे, मग सगळे सहभागी व्हायला पाहिजे असं आम्ही सांगितलेलं आहे. आता कोणाला यात राजकारणातला गंध येत असेल तर त्यांचा प्रश्न आहे, पण आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी यावं. जनता तर येईलच, पण राम भक्त म्हणून घेणार आहे. बघा, त्यांचं हिंदुत्व वेगळं, आमचं हिंदुत्व वेगळं, त्यांचा राम वेगळा, आमचा राम वेगळा असं नाहीये. राम एकच आहे, या राष्ट्राचं अस्मितेचं प्रतीक आहे. आणि ही लढाई रामासाठी जी झाली त्यावेळेला अयोध्येत, त्याच्यामध्ये सगळेच आघाडीवर होतो आम्ही. आज राम मंदिर परिसरात जसे आपल्याकडनं रामरक्षा पठणाचे सगळे होर्डिंग लागले, तसे 22 तारखेच्या कार्यक्रमाची सुद्धा सभास्थानी होर्डिंग लागलेले आहेत. लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचे भाजपा हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. आम्ही त्यांना उदंड, निरोगी, दीर्घायुष्य आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीस आम्ही नेहमीच शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी तर नेहमी म्हणतो की त्यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्राने देशाचं नेतृत्व करावं अशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यासाठी त्यांनी यज्ञ केला असेल तर त्या यज्ञा इतकी आमच्या शुभेच्छामध्ये सुद्धा ताकद आहे. दोनों एनसीपी के मर्जर की बात त्या दोनों तुम्हाला पत्र लिहून एक आठवण करून दिली की ज्या अटी शर्ती आणि जो शब्द तुम्ही दिला तो पाळावा, राजकारण होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांनी मला पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रानुसारच आमचं संपूर्ण आजचं कार्य चालेल. मंदिर आणि मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही कोणते राजकारण करणार नाही, पण आमचं व्यासपीठ हे रस्त्यावर आहे, त्याच्यावरून शिवसेना पक्षप्रमुख त्या मंचावरून जनतेला संबोधित करतात. दोनों एनसीपी के मर्जर की बात चल रही है, कहा जा रहा है सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल मंत्री बनेंगे, जयंत पाटिल मंत्री बनेंगे, ऐसी चर्चा है. लेकिन सुनेत्र पवार का इस बात के विरोध है, ऐसा भी कहा जा रहा है. क्या मैं अभी क्या बोल सकता हूँ. मर्जर की बात तो 2 साल से चल रही है, लेकिन सुप्रिया ताई जो हमारी है या जयंतराव पाटिल है, ये डिनाई कर रहे हैं. हम उनके ऊपर विश्वास कर रहे हैं. मुंबईत रोज कह रहे हैं कि जो लोग एक शादी के हैं वही एमपी में रह सकते हैं. एमपी के सीएम का बयान है, मोहन यादव का बयान है. वो कह रहे हैं कि जो लोग एक शादी करेंगे वही एमपी में रह सकते ऐसा कानून बनाने जा रहे हैं क्या? तो आधी बीजेपी खाली हो जाएगी, आधी बीजेपी खाली हो जाएगी. वो कह रहे हैं वो कह रहे हैं कि राम का अगर एक है तो रहीम के 4 कैसे हो सकते हैं. बात सही है, इसलिए हम समान नागरिक कानून जो है या तिहरी तलाक वाला जो मुद्दा है उसको हमने समर्थन दिया था. तो आपको बहुत कुछ बदलाव करने पड़ेंगे. जो बीबी को छोड़ता है उनको भी आपको उस कानून में लाना पड़ेगा. ऐसे बहुत है ना. हाँ, राम मंदिर ये कोई पब्लिक रैली नहीं है कि पूरी ताकत झोंककर रैली में इतने लोग आएंगे उतने. हमने निमंत्रण दिया है जनता को, कार्यकर्ताओं को, आप आइए. खास करके उद्धव ठाकरे जी मंदिर में पूजा करने के लिए आ रहे हैं, तो पूजा में जितने लोग आना चाहते हैं आप आइए. अपोजिशन मीन्स कौन है अब मुझे बताइए. जिनको हाँ, तो उनको अगर राम रक्षा का पूरा पठन करने आता है तो ये वही लोगों ने तो मंदिर में चोरी की है ना. राम रक्षा आपको पूरी पढ़ने आती है कि नहीं, ये चारित्र का कैरेक्टर सर्टिफिकेट नहीं है. यही लोग हैं अयोध्या में मंदिर में जो बैठे हैं, वो धड़ाधड़ राम रक्षा बोलते हैं. वही लोगों ने तो राम को लूटा है. यही लोग हैं लूटने वाले. शरद पवार असं म्हणाले की सोनम वांगचुकच्या आंदोलनाचा विचार अगदी पवित्र आहे. 100 वर्ष कोण? सेवा करत आहे. कोण? उपराष्ट्रपती म्हणाले की संघ हा गंगेसारखा पवित्र आहे, 100 वर्षापासून निस्वार्थ सेवा करतात. मग त्याच्यामध्ये शंका घ्यायचं काहीच कारण नाही.
त्यांना आता मनात शंका काय ते कदाचित राम मंदिराच्या लुटीमध्ये काही अशा लोकांचा सहभाग आहे ते समोर आल्यामुळे त्यांना असं बोलावं असं वाटलं असेल. मग मी सुरुवातीला काय सांगितलं, जेव्हा सोनम वांगचूक उपोषणाला बसले तेव्हा सरकारनं अलर्ट होऊन एक डेलिगेशन केंद्रीय पाठवून त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती. 21 दिवस तुम्ही त्यांच्या शरीराची झीज होऊ दिली, त्यांच्या ऑर्गन्स फेल्युअरची वेळ आलेली आहे आणि आता तुम्ही त्या शिक्षण मंत्र्याला दूर करण्याऐवजी सोनम वांगचूक यांना अटक करून इस्पितळात दाखल केलेला आहे. चलिए, थँक्यू. Yeah.